आज बनवला स्पेशल वडापाव. वडापाव बनवण्यासाठी आम्ही ठेवलं गॅसवर भांड, खालतून लावली आग, उकडलेले आलू आणले, हिरव्या मिरच्याचा ठेचा, मग काय त्याच्यामध्ये टाकलं तेल. तेल गरम होतच होतं तर वरतून टाकली मोहरी. मोहरीले मस्त कडक होऊ दिली. त्यानंतर टाकला आहे मिरच्याचा ठेचा. ठेचाला मस्त ठेसू ठेसू बनवला आणि त्या ठेचा तेलामध्ये टाकला. त्यानंतर ठेचाला चांगलं मस्त बढियापैकी शिजू दिलं. ठेचा जळला नाही पाहिजे म्हणून वरतून टाकलं थोडंसं पाणी आणि मग त्यानंतर टाकलं थोडंसं घुमवलं. त्यानंतर टाकलं थोडीशी हळद, मग टाकलं मीठ आणि त्यानंतर टाकले आहेत काही मसाले, धनिया पावडर, जिरा पावडर आणि गोडा मसाला. त्यानंतर त्याला चांगलं मस्त असं घुमवून घेतलं आणि त्यानंतर टाकले उकडलेले आलू. आलू टाकल्यानंतर त्याला मस्त एक नंबर असं घुमवून घेतलं. त्यानंतर टाकला थोडासा सांबार. सांबार बढियापैकी मस्त असा गोल 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 टाकला आणि त्यानंतर त्या सांबार टाकल्यानंतर त्याला मस्त घुमवून घेतलं. इकडे तेलाचं पॉकेट फोडलं आणि कढईमध्ये मस्त एक नंबर तेल टाकलं आणि खालतून लावली गॅस. गॅसला चांगलं वाढवून दिलं. इकडे तेल गरम होत होतं तर तिकडे मी एका भांड्यामध्ये बेसन टाकलं. बेसनामध्ये थोडंसं नमक आणि थोडंसं खायचा सोडा टाकला आणि वरतून थोडंसं पाणी टाकून त्याला चांगलं घुमवून घेतलं. त्यानंतर घेतली एक प्लेट आणि प्लेटमध्ये जे आपण आलूची चटणी बनवली होती त्याचे मस्त एक नंबर गोले करून घेतले. तुम्हाला जसे वाटते तसे गोले बनवा, पण मी माझ्यानुसारच गोले बनवले आणि त्या गोल्याला मस्त बेसनमध्ये घोलून तेलामध्ये सोडले आणि त्याला मस्त एक 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 करून असे 4-5 वडे टाकले आणि मस्त त्याला एका परात्यानं चांगलं घुमवून घेतलं आणि त्याला मस्त बढियापैकी असं घुमवत 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 शिजवलं. त्यानंतर शिजल्यानंतर एका झाऱ्यामधून त्या वड्याला काढून घेतलं. त्यानंतर इकडे प्रियांशूने मिरचीले कटअप केली. मिरचीले मधामधून कट केल्यानं ते हव्यामध्ये उडत नाही. मग त्या मिरचीला मस्त फ्राय केलं आणि एका प्लेटमध्ये टाकलं. त्यानंतर वरतून टाकलं मीठ टाकलं. ते एक नंबर होते. इकडे तवा गरम झाला होता तर तव्यावर मस्त पाव घेतला आणि पावाला मस्त मधातून कापून त्या पावाला फ्राय करून घेतलं थोडंसं. त्यानंतर फ्राय झाल्यावर त्यावर लावली एक ग्रीन चटणी. ग्रीन चटणी कशी त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला नंतर देणार. त्यानंतर मस्त बढ्यापैकी त्याला ग्रीन चटणी लावून घेतली. त्यानंतर गरम गरम वडा ठेवला आणि मग त्यावरतून टाकला सॉस. एक नंबर झाला आपला स्पेशल वडापाव. तुम्ही पण चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.